बुल्ढाना के खामगांव स्थित शिवांगी बेकर्स कंपनी और मजदूरों के बीच तनाव बढ़ता ही जा रहा है। कंपनी प्रशासन द्वारा मजदूरों को बाहर निकाले जाने के बाद करीब 150 मजदूरों ने गेट पर ही प्रदर्शन शुरू कर दिया। बुल्ढाना के खामगांव स्थित शिवांगी बेकर्स कंपनी के कर्मचारियों ने ज्ञापन सौंपकर कंपनी से श्रमिकों को सुविधाएं उपलब्ध कराने की मांग की थी। इसके बाद कंपनी ने इनमें से 5 श्रमिकों के खिलाफ कार्रवाई की और उन्हें काम से बर्खास्त कर दिया। जब अन्य कर्मचारियों ने इस बारे में जवाब मांगा तो कंपनी प्रशासन ने करीब 150 कर्मचारियों को बाहर ही रोक लिया। इससे नाराज इन सभी कर्मचारियों ने काम बंद कर दिया है और कंपनी के गेट पर ही धरना प्रदर्शन शुरू कर दिया। शिवांगी बेकर्स कंपनीमध्ये मागील काही दिवसापासून कामगारांची पिळवणूक व अन्य अत्याचार या ठिकाणी होत आहे। या संबंधित आम्ही मागील बऱ्याच दिवसापासून संघर्ष करत आहे व आमचे क्रीम विभागातील 5 कामगार त्यांना त्या ठिकाणी पार्ले डिपार्टमेंट मध्ये पाठवायचं सांगितलं होतं मालकांनी। संबंधित कामगार त्या ठिकाणी गेले नाही, कारण क्रीम विभागातील जे कामगार आहेत त्यांना पार्ले विभागात काम जमत नाही किंवा पार्ले विभागातले जे कामगार आहेत त्यांना क्रीम विभागामध्ये काम जमत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये मालकांनी आज सकाळी त्यांच्या गेटपास लावला। गेटपास लावल्या आणि त्यांना कामावर घेण्यास मज्जाव केला। त्यानंतर सकाळी हे कामगार या ठिकाणी कंपनीमध्ये आले असता जेव्हा कामावर आतमध्ये जात असते इथं कामगार प्रतिनिधी आणि मालक यांच्यात संगनमत करून त्या ठिकाणी त्यांनी 5 कामगारांना घेण्यास मनाई केली। नंतर हे कामगार जेव्हा जात असताना त्यांनी त्या ठिकाणी या कामामध्ये घेतलेलं नाही आहे या कामगारांना आणि सर्वांना त्या ठिकाणी बाहेर केलं। म्हणून आज शिवांगी बेकर कामगार संघर्ष समितीद्वारे या ठिकाणी त्यांनी कामगारांना बाहेर ठेवलेलं आहे। म्हणून सर्व कामगार या ठिकाणी बाहेर आहेत आणि या अगोदरही आम्ही सर्व कामगारांच्या मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहे। एक निवेदन दिलं होतं साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं। 8 तारखेला आमचं आंदोलन झालं। त्याच्यामध्ये हेच आहे की किमान वेतनद्वारा आम्हाला वेतन देण्यात येत नाही, ते वेतन देण्यात यावं। 2 कामगारांना ओटीचा मोबदला हा दुपटीने देण्यात यावा, हा दुप्पट देण्यात येत नाहीये। काल फॅक्टरी इन्स्पेक्टर यांची या ठिकाणी व्हिजिट झाली तर त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं नव्हतं। कामगार प्रतिनिधी मालक हे फॅक्टरी इन्स्पेक्टरला घेऊन आतमध्ये बसले होते आणि त्यांच्या फेवरचे 2 कामगार आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलावलं होतं। काय मागणी काय तुमची? मागणी आमची असंच होती की बा कॅन्टीन मध्ये हायजीन मेंटेन पाहिजे, जेणेकरून कामगारांना कॅन्टीन मध्ये सवलत दरामध्ये या ठिकाणी त्यांना कॅन्टीन अवेलेबल पाहिजे। त्यानंतर सेफ्टीसाठी कामगारांना पायामध्ये बूट पाहिजे। त्यांनी सांगितलेलं आहे की बा ह्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करायच्या आहे। म्हणून आज कधीपर्यंत तुमचं आंदोलन चालू राहणार? आमचं आंदोलन आता मालकांनी जोपर्यंत डिसिजन घेत नाही आणि आम्हाला त्या ठिकाणी कामगार आत बोलवत नाही, कारण की त्यांनी आम्हाला बाहेर काढलेलं, आम्ही स्वतःहून काही या ठिकाणी आम्ही बाहेर आलेलं नाहीये। कारण 5 कामगारांसाठी तर आम्ही म्हटलं होतं की बा त्यांना या ठिकाणी घ्या, गेटपास वगैरे पद्धत कायम बंद झालेली आहे, तरी सुद्धा त्यांनी गेटपास घेऊन कामावर न घ्यायचं काहीच कारण नाहीये। या ठिकाणी जवळपास 150 कामगार आम्ही या ठिकाणी बाहेर आहे, पूर्ण एक शिफ्ट मध्ये आणि एक प्लांट चालू आहे आमचा।